त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, वहिनींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न विचारला, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुरू झालं. जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत असतील तोही कायदा म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात, हे चित्र महाराष्ट्रासमोर दिसतं. नाही, एक असं आहे की जर का आपण पाहिलं म्हणजे मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही किंवा मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही. त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. पालकमंत्रींची ती पत्रकार परिषद होती, तिथे धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी परिषद पाहिलेली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषद अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मागे पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे बहिणींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते असं पाहायला मिळाले. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही, हे चूक आहे. पक्षातले नेतेचं वहिनींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी मी मगाचपासून सांगितलं की पत्रकार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक तरचा आत्मविश्वास, धाडस वहिनींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. मी सक्षमपणाने दरकर साहेब, तुमचा पक्ष खरं तर राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे. काल सुरेश चव्हाण हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. सुनील शेट्टी तुमच्या पक्षाचे आमदार त्यांनी तर स्पष्टपणे काँग्रेस नेत्यांना इशारा दिलेला आहे, मावळमधून जर तुम्हाला जायचं असेल, मुंबईतनं मावळला जायचं असेल, माफी मागा, नाहीतर पुढे जाऊन दिलं जाणार नाही, अशा पद्धतीपर्यंत. म्हणजे स्वाभाविक आहे ना, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्या बद्दलची अस्मिता, निष्ठा आणि एक त्याच्याबद्दलच्या पक्ष नेतृत्वाच्या बद्दलचं ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्याचा चीड, त्याचा राग, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या स्वाभाविक आहेत. क्रिया येते त्याला प्रतिक्रिया ही उमटतच असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपली भूमिका निश्चितपणे करतात. तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पुन्हा एक लेटर आले, रवींद्र पवार जेव्हा अध्यक्षपदी निवड झाली जे घटनात्मक बाबी बदल केले त्याचे ठराव जे आहेत ते पुरवण्यात आलेले नाही अशी माहिती आता समोर येते. नाही, आज त्या विषयावरती मी काय बोलणार नाही, कारण आजचा विषय हा मर्यादित आहे. जे काँग्रेसने कालचं वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे, त्याबद्दलचं ते आहे. जरूर या विषयावरती मी नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. मी जरूर या विषयावरती नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. आजचा विषय मर्यादित,
आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दल जे उद्गार काढले गेले त्या संदर्भातला आहे. तर तुम्ही दिल्लीमध्ये आहात, काँग्रेसच्या हायकमांडला या अनुषंगाने काही तुम्ही तक्रार करणार आहात का, किंवा त्यांच्याशी काही बोलणार आहात का, की अशा पद्धतीची विधानं बद्दल करताना नेत्यांना समज द्या वगैरे अशा पद्धती? एक असं आहे की काँग्रेसचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं सुजाण आहे असं मी मानतो. त्यामुळे त्यांचीच आम्ही काय म्हणण्यापेक्षा त्याची नोंद त्यांनीच घेणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. आम्ही काय सांगावं आणि मग काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने काहीतरी भूमिका घ्यावी, हा काय त्याच्यातला काय योग्य मुद्दा राहील असं मला वाटत नाही. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाने केलेली चूक आहे असं वाटत असेल तर काँग्रेसचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय करेल. अनेक वेळा असं होतं की तुम्ही बोलायला जाता तर तुमच्या पक्षाचे नेतृत्व ते माध्यमांच्या समोर आले. तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे, या संदर्भात तुम्ही पक्षाच्या इतर नेत्यांना सल्ला देणार का किंवा सूचना देणार का, वहिनींना अशा पद्धतीने थांबवणे योग्य नाही. मी काय म्हटलं की कधी पक्षाच्या कुठल्याही सहकार्याने वहिनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या कर्तबगार आहेत, कणखर आहेत, त्या माध्यमांची योग्य रीतीने त्या विषयाची मांडणी समर्पक पद्धतीने करू शकतात. हा विश्वास पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. कुठे कशा पद्धतीने कुठला प्रसंग घडला असेल तर त्याचं नेमकं काय होतंय ते समजून घेणं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे. पण एक संकेत नक्कीच आहे, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी, त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती, मी आपल्याला माझंच उदाहरण दिलं, काही प्रदेशाध्यक्ष म्हणून सोबत काम केलं, पण ते ज्या वेळेला संवाद करतात आणि मी जरी बाजूला बसलेला असलो तर तो संवाद त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. थोडक्यात ज्यांची पत्रकार बोलू दिलं पाहिजे इतरांनी, त्यांनीच बोलावं. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. किंवा काही वेळेला पत्रकार सुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारता मी सांगतो नाही माझी पत्रकार परिषद, हे संकेत दोन्ही बाजू